मित्रांनो इथं हायवेवरती थांबलो होतो आम्ही, कैलास भेळ म्हणून आहे. CNG जिल्हे मारामारे. CNG आहे का CNG सगळीकडे विचारत. मित्रांनो एवढा मस्त व्ह्यू आहे ना हा ट्रिपचा. काय म्हणतो नितीन? येस येस, मुंबई गोवा हायवे लागलोय आम्ही, पण आता CNG भरतोय. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आपल्याला आता खूप मोठा वीकेंड येतो आहे, तर आम्ही प्लॅनिंग असं केलं आहे की आम्ही गोव्याला जाणार आहे. तर गोवा नाही, सॉरी, मालवणला जाणार आहे. आता गोवा नाही मालवणला जाणार आहे. वीकेंडची सुरुवात आहे, खूप मोठा वीकेंड आहे, 26 जानेवारी. आणि हे तर आम्ही प्लॅन केला आहे सगळ्या मित्रांसोबत, ऑफिसचेच कलिगेत माझे. तर आम्ही चाललो आहे मालवणला, आणि मालवण, तारकर्ली आणि निवती. तर ॲक्च्युली सध्या खूप फेमस असं ठिकाण आहे गोवा, आता गोवा कोकणामध्ये. तर त्यासाठी आपण निघालो आहे, आणि सगळे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटतील. तर स्टे ट्यून अँड लेट्स ब्रिंग आवर मालवण ट्रिप अँड दिस इयर्स फर्स्ट ट्रिप. सो वी आर व्हेरी एक्साइटेड. एक्साइटेड. एक अपडेट द्यायची होती तुम्हाला. आम्ही आता निघालो पूर्ण हायवेवरती पोहोचलो आहे. कात्रज बोगदा पण पार्क क्रॉस केलेला आहे. आता थोडंसं नाश्ता करायची इच्छा आहे आमची खूप जणांची. तर येस, तो नाश्त्यासाठी थांबेल आम्ही. आमची गाडी मागत नाही येते अजून. मित्रांनो इथं हायवेवरती थांबलो होतो आम्ही, कैलास भेळ म्हणून आहे. आणि ॲक्च्युली फक्त वडापावच खाल्ला आम्ही, कारण की थोड्या वेळानंतर जेवणार आहे आम्ही. ही आमची एक गँग आहे, तिकडे ती एक आहे. सगळे पॅक झालेत, फुल एक्सायटेड आहेत. काय म्हणतो नितीन? फुल मज्जा, फुल एक्सायटेड. गोवा. येस, आता आम्ही कराडला जाऊ, आणि कराडला गेलं म्हणजे अख्खा मसूर खाल्ला नाही तर कराडला काय गेले तुम्ही. तर अख्खा मसूरसाठी आम्ही थांबू. मित्रांनो साताऱ्याच्या जवळ आलोय आम्ही. मस्त गाणे बिणे म्हणत चाललोय आम्ही मस्त. आणि आपला सिंगर पण आहे इथं. काय भाई मित्रा, पैसे नाही दिले का तू? सुटकेस घेऊन येतो हा? कुछ तो गडबड आहे. आणि थोडं आपलं ॲज नॉर्मल, थोडे रस्ते खराबच आहेत, पण ठीक आहे, चाललंय मस्त. डायव्हर्जन वगैरे येते मध्ये मध्ये, आम्ही चेंज करतोय. म्हणजे माहोल तर झालाय ट्रिपचा. काय म्हणतो नितीन? येस येस, माहोल झालाय मस्त. गोवा. मस्त गाणे बिणे चालू आहेत. तर मित्रांनो आता रात्रीचे 10 वाजलेत, आणि आपण आलो आहे शिवराजला, हॉटेल शिवराजला आलो आहे. आणि खूप गर्दी आहे ॲक्च्युली आता ह्या टायमाला सुद्धा. मी दाखवतो तुम्हाला. ढाबा, तिथे आम्ही आलोय आता जेवायला. वेटिंग आहे मित्रांनो, थोडी वेटिंगमुळे थांबलोय आम्ही. अख्खा मसूर आला आपल्याकडे. खूप वेळ वाट बघितली आम्ही. काय म्हणतो सचिन? आवर्जून आणि खूप आशेने कराडची फेमस खायला आलोय. बघूया टेस्ट, बघू कशी आहे. मित्रांनो आता जेवण केलं. खूप आमचे चेहरे बघून तुम्हाला वाटतच असेल अप्रतिम जेवण. मस्ट रेकमेंडेड. कराडला आलं ना, आमचं बिल, आम्ही 9 लोक आहे, आमचं बिल झालंय 1730 रुपये फक्त. कसं वाटलं नितीन? एक नंबर, एक नंबर. कधी पण येताना ट्रक भरून या. ट्रक भरून या भाई, ट्रक भरून या. मस्ट रेकमेंडेड आहे. खूप खूप म्हणजे खूप. अख्खा मसूर खाल्ला नाही तर काय खाल्लं तुम्ही कराडला येऊन? चला, इथून आम्ही कराडला स्टे करणार आहे, आणि त्याच्यानंतर मालवणसाठी निघणार आहे. हॉटेलच्या साईडला लॉज बुक केलं आहे.
गाड्या पार्किंगची वगैरे सुविधा आहे. सकाळचे 5:45 वाजलेत आणि आम्ही निघालोय. सगळेजण फ्रेश आहेत, क्लीन, रेडी टू मालवण. येस वीरेंद्र, येस, कार्स ऑल्सो रेडी अँड क्लीन. सो आम्ही निघू आता जवळ आसपास आणि आम्हाला टार्गेट आहे आंबा घाट क्रॉस करायचं. CNG ची लय मारामारी. CNG आहे का? CNG सगळीकडे विचारत चाललो. येस, CNG द्या आम्हाला तुम्ही. CNG द्या. CNG द्या. नारळ पडू, नारळ आणलाय ना. आणलं. मित्रांनो कडक थंडी आहे, एकदम कडक थंडी आहे भाई. खूप भयानक थंडी आहे. काय म्हणतो नितीन, लय थंडी आहे ना. खूप थंडी येतो ना आवाज येतो ना. थोडा नारळ वगैरे फोडून चांगली प्रवासाची सुरुवात करायची आपल्याला. अरे बस ओव्हर ऍक्टिव्ह. मित्रांनो आंबा घाटची सुरुवात होणार आहे आता. एक व्ह्यू आलाय मस्त त्या साईड. मित्रांनो एवढा मस्त व्ह्यू आहे ना हा. इथून घाट चालू होणार आहे आंबा घाट. मित्रांनो मुंबई गोवा हायवेला लागलोय आम्ही, पण आता CNG भरतोय. मालवण CNG मालवण CNG. CNG आहे का या रोडला? CNG हेच चालू आहे फक्त आमचं. पोरं फुल जोश मध्ये आहेत, पण हायवेचं काम चालू आहे खूप. 80% हायवे बनलेला आहे. काय म्हणतो भाई CNG? फक्त CNG साठी थांबावं लागतं आम्हाला. इकडं तिकडं गावं फिरावं लागतं. हा ना, काय करणार आता. गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे याबद्दल. काय गव्हर्नमेंटने काहीतरी केलं होतं केलं तर पाहिजे. आता काय करणार. बघून ते पोचलं पाहिजे लोकांपर्यंत. माझं ब्लॉग बघून फक्त 50 लोकांना पोहोचवते. भावांनो कब्जाच केला आपल्या ह्याच्यावरती, पेट्रोल पंपावरती. आमची अजून CNG ची लाईन काही संपी ना. रायडर पेट्रोल भरून चाललेत. मित्रांनो रत्नागिरीमध्ये आलोय आणि हे आम्हाला एका गोष्टीवरनं कळालं. आम्ही आता जवळपास 5 किलोमीटर पासून सगळ्या डोंगरावरती सगळे आंब्याचे झाड आहेत. बघू शकता तुम्ही, सगळे आंब्याचे. रत्नागिरी हापूस आंब्यासाठी फेमस आहे, पण एवढं पूर्ण डोंगरच्या डोंगर आंब्यांनी भरलेले आहेत, आंब्याच्या झाडांनी भरलेले आहेत. अजून एकदा दाखवतो तुम्हाला. कधीपासून झाड चालू नाही. मित्रांनो पोहोचलोय आपण कोकण मध्ये आणि सध्या 1:45 झालेत आपल्याला. आम्ही जेवण करण्यासाठी हॉटेल शोधतोय, पण नजारे बघूनच आमचं पोट भरलंय. काय म्हणतो नितीन? येस, फायनली कोकण. येस, फुल एक्साइटेड. ड्रायव्हर ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. येस, आफ्टर लॉंग ड्राईव्ह ऍक्च्युली. तुम्हाला नजारा दाखवतो कसा आहे. Here I come. Wow.
वाह क्या सीन है. रिसॉर्टवरती पोहोचल्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी बाहेर निघालो. जवळच एक हॉटेल होतं, तिथं आम्ही जेवण करायला थांबलो. उकडीचं मोदक यार आवरा लवकर. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो कोकण मालवण तारकर्ली वरती. आणि आम्ही तुम्हाला माहितीच असेल, ब्लॉग बघत असाल तुम्ही, तर इथून पुढे मी कव्हर केलेलंच आहे. तर आम्ही रात्री संध्याकाळी 4 वाजता निघा. इथून आम्ही जेवण केलं आणि नंतर रिसॉर्टवरती पोहोचलो. मित्रांनो आपण निघालोय मालवणच्या फिश मार्केटला फिश घ्यायला. आपल्यासोबत फिशचे एक्सपर्ट मिस्टर आकाश आणि त्यांच्यासोबत सुरमईचे एक्सपर्ट सनी आणि आम्हाला काही माहिती नाही. आणि काजूचे एक्सपर्ट सचिन ओले काजू. आणि आम्हाला काही माहिती नाही, आम्ही जस्ट फिश मार्केट बघायला चाललोय आणि फुल मस्ती चालू आहे. मित्रांनो एकदम थडकाफडकी निर्णय झालाय मासा घ्यायचा. आणि इकडं खूप मारामारी चालू आहे मित्रांनो, एकदम गर्दी झाली खूप खतरनाक. हे पापलेट, सुरमई आणि आनयन. बघा मित्रांनो खेकडे. सुरमई घेतली आपण. थोडासा रेस्ट करून आम्ही बीच वरती सनसेट बघण्यासाठी जाणार होतो. अबे साले तभी मित्रांनो सनसेट शेवटी मालवण मध्ये.